गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण नवीन टॉपिक चालू करणार आहोत की जो चौथा टॉपिक आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. या अगोदर आपण तिसरा टॉपिक इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये क्रोमोझोमचं स्ट्रक्चर, जीन म्हणजे काय, ते जीन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, म्हणजे वेगवेगळे जीन्स वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससाठी ट्रेटसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. ते जीन कुठं लोकेट झालेले असतात की जे क्रोमोझोमवरती आहेत. त्या जीनचं इनहेरिटन्स लिंकेज बघितलेलं आहे, क्रॉसिंग ओव्हर बघितलेलं आहे, सेक्स लिंक्ड जीन्स बघितलेले आहेत, सेक्स लिंक्ड डिसऑर्डर्स बघितलेले आहेत, ऑटोसोमल डिसऑर्डर्स आपण स्टडी केलेल्या आहेत. आता हे जे जीन आहेत ते जीन म्हणजे नेमकं काय आहे, ॲक्च्युअल त्याचं केमिकल कंपोजिशन काय आहे, केमिकली जीन्स हे कसे तयार झालेले आहेत, म्हणजे नेमकं जीन म्हणजे काय आणि ते कुठं आहेत ते या टॉपिकमध्ये स्टडी करायचं आहे आपल्याला. आणि त्याचं नाव आहे त्या टॉपिकचं मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. फर्स्ट, दी डिस्कवरी ऑफ DNA. In 1869, Friedrich Mischer worked on white blood cells, means WBC, collected from the pus. Pus means the yellowish compound which is formed in the wound. wound म्हणजे जखम. जखमेमध्ये जो पिवळ्या रंगाचा कंपाऊंड तयार होतं, सबस्टन्स तयार होतो, त्याला आपण पस म्हणतो. या पस सेल्सवरती मिस्चरने काम केलं. ही कलेक्टेड ए लॉट ऑफ पस फ्रॉम दी बँडेज collected from the local hospitals. Then he added the salt solution on that bandages and the pus is separated. Then he added a weak alkaline solution in that pus. Then due to addition of weak alkaline solution, these pus cells breaks. Due to the breakdown of the pus cells, the nuclei of the pus cells get separated, and from these cell nuclei they extracted a unique chemical substance, and that unique chemical substance is named by the Mischer as nuclein. And this nuclein is high in phosphorus content. Also, this nuclein is acidic in nature, means it shows the acidic property. That's why this nuclein, means the specific chemical substance, is named by the Mischer as a nucleic acid. म्हणजे बघा, मिस्चरने 1869 मध्ये पस जो आहे तो हॉस्पिटलमधल्या बँडेजमधून कलेक्ट केला. या पसवरती सॉल्ट सोल्युशन ॲड केलं की ज्याच्यामुळं त्या बँडेजमधून हा पस सेपरेट झाला. त्यानंतर त्यांनी वीक अल्कलाईन सोल्युशन त्याच्यामध्ये ॲड केलं. या अल्कलाईन सोल्युशनमुळं या ज्या पस सेल्स आहेत त्यांची ब्रेकडाऊन झालं, लायसिस झालं, आणि त्यातला जे न्यूक्ली आहेत पस सेलचे न्यूक्ली बाजूला झाले ब्रेकडाऊन झाल्यामुळं. आणि या सेल न्यूक्लीपासून, पस सेल न्यूक्लीपासून एक केमिकल सबस्टन्स, स्पेसिफिक केमिकल सबस्टन्स आयसोलेट केला गेला, आणि त्या सबस्टन्समध्ये फॉस्फरसचा कंटेंट जास्त होता. आणि हा जो सबस्टन्स आहे तो ॲसिडिक इन नेचर होता, आणि या सबस्टन्सला न्यूक्लिन असं नाव दिलं मिस्चरने. अँड अकॉर्डिंग टू दिस मिस्चर, दिस न्यूक्लिन which is a specific chemical substance
collected from the pus cell nuclei is the genetic material, means it shows the genetic properties. There are mainly two types of the nucleic acids. First is the DNA, means deoxyribonucleic acid, and another type of the nucleic acid is the RNA, means the ribonucleic acid. Then the genetic material is a DNA, means deoxyribonucleic acid. At the beginning, in 19,000, genetists knew that the genes which controls the inheritance of traits or the characters, these genes are located on the chromosomes, and these chromosomes are mainly composed of DNA and the protein material. Initially, geneticists thought that the proteins are the large molecules, these are the complex molecules and controls the cell metabolism. Hence, it was assumed that the proteins causes the variation within the species, means the proteins are responsible for the inheritance. म्हणजे सुरुवातीला 1900 सालामध्ये जे जिनेटिस्ट होते त्यांच्या मते जे जीन्स आहेत ते क्रोमोझोमवरती लोकेट झालेले आहेत आणि हे जे क्रोमोझोम्स आहेत ते DNA आणि प्रोटीननी तयार झालेले आहेत आणि हे जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स जे आहेत ते लार्ज मॉलिक्युल्स आहेत, लार्ज कंपाऊंड्स आहेत की कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स आहेत हे, आणि याच्यामुळे काय होतं, व्हेरिएशन होतं, म्हणजे जेनेटिक कॅरेक्टर्स एक्सप्रेस होतात असं जेनेटिस्टचं मत होतं. But on the other hand, it was thought that this DNA is a small and the simple molecule which shows very less difference in the composition among the species. त्याचबरोबर जसे प्रोटीन लार्ज मॉलिक्युल्स आहेत, कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहेत, तसेच DNA हे अतिशय साधे आणि स्मॉल मॉलिक्युल्स आहेत आणि ह्यांच्यामध्ये व्हेरिएशन अतिशय कमी प्रमाणात असतं. वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये किंवा त्याच स्पेसीजमधल्या DNA मध्ये हा डिफरन्स आहे तो अतिशय लहान असतो, कमी असतो, असं जेनेटिस्टचं मत होतं. बट the fact is that this DNA is the large molecule and it is the complex molecule and it varies tremendously within and among the species. म्हणजे ही फॅक्ट होती. कोणती फॅक्ट होती तर DNA हा स्मॉल मॉलिक्यूल नाही आहे तर तो सगळ्यात मोठा लार्ज मॉलिक्यूल आहे आणि हा DNA एकाच स्पेसीजमध्ये बरेच व्हेरिएशन दाखवतो, डिफरन्सेस दाखवतो आणि वेगवेगळ्या अमंग म्हटले वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये सुद्धा या DNA मध्ये खूप डिफरन्स असतो. ही फॅक्ट आहे. ओव्हर ए पिरियड ऑफ अबाउट 25 years, the genetists proved that the DNA is a genetic material and not protein. त्यानंतर बरेच एक्सपेरिमेंट्स कॅरी आउट केले गेले आणि त्या एक्सपेरिमेंट्स वरून DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे, तेच इनहेरिटन्स मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतं आणि प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाही आहे हे त्यांनी काय केलं, सिद्ध केलं. टू प्रूव्ह DNA as a genetic material, different scientists carried out various experiments. These experiments gives the scientific proof to the genetic material is a DNA.
These experiments are nothing but the Griffith's experiment. Then Avery McCarty McLeod's experiment and Hershey and Chase experiment. The first experiment which gives the proof to the genetic material as a DNA is Griffith's experiment. The Griffith is the British physician, and in 1928 Griffith performed the experiment by using the bacterium Streptococcus pneumoniae. This Streptococcus pneumoniae bacteria causes pneumonia to the mammals. म्हणजे या स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी बॅक्टेरियामुळे मॅमल्सना म्हणजे सस्तन प्राण्यांना न्यूमोनिया होतो, including human being. These bacteria are of two types. Means in these bacteria there are two strains, S type or S strain and R type or R strain bacteria. The S type of bacteria are smooth walled, means their outermost wall is smooth. These are encapsulated, means these are covered by the smooth wall. These are virulent or pathogenic, means these are responsible for the causing pneumonia or the disease. Means S type of bacteria or the S strain of the bacteria is smooth, encapsulated, virulent and pathogenic, means these are responsible to the disease pneumonia. Second strain is the R type or the R strain bacteria. These are rough, means external wall of this bacteria is rough, it is not smooth. Then these are non-capsulated, म्हणजे त्यांच्या भोवती कॅप्सूल नाही आहे, कवरिंग नाही. These are non-virulent, means these are not responsible for the disease, and also these are non-pathogenic, means these are not responsible to cause the disease pneumonia. म्हणजे R टाइप ऑफ बॅक्टेरिया किंवा R स्ट्रेन ज्या बॅक्टेरिया आहेत त्या रफ आहेत, नॉन कॅप्सुलेटेड आहेत, नॉन व्हायरुलंट आहेत आणि नॉन पॅथोजेनिक आहेत. म्हणजे त्यांच्यामुळे काय होत नाही, मॅमल्सना न्यूमोनिया हा डिसीज होत नाही, हा आजार होत नाही. This Griffith carried out the experiment by using these two types of the bacteria strain. He performed the experiment. In first experiment or in first step, he used R strain or the R type of bacteria, and these R type of bacteria are rough, non-capsulated. हे बाहेरचं वॉल आहे ते रफ आहे, त्याच्यावरती कॅप्सूल नाही आहे. दीज आर नॉन व्हायरुलंट, नॉन पॅथोजेनिक, म्हणजे यांच्यापासून डिसीज होत नाही. When these R type of bacteria are injected to the healthy mice, then these mice remains alive. म्हणजे चांगल्या सशक्त उंदरांना ह्या R स्ट्रेनच्या बॅक्टेरिया इंजेक्ट केला, त्याचं इंजेक्शन दिलं तर ते माईस जिवंत राहिले, अलाइव राहिले, त्यांना कोणत्याही प्रकारचा डिसीज झाला नाही, न्यूमोनिया झाला नाही. इन सेकंड एक्सपेरिमेंट ही इंजेक्टेड S type of bacteria to the healthy mice. ह्या स्मूथ वॉल्ड बॅक्टेरिया आहेत, कॅप्सुलेटेड बॅक्टेरिया आहेत, व्हायरुलंट आहेत, पॅथोजेनिक आहेत, म्हणजे यांच्यामुळे काय होणार आहे, न्यूमोनिया हा डिसीज होणार आहे उंदरांना. आणि या S टाइप ऑफ बॅक्टेरिया जेव्हा हेल्दी माईसला इंजेक्ट केल्या त्यावेळेला माईस डेड, मीन्स दिस S टाइप ऑफ बॅक्टेरिया causes the infection to the healthy mice, and these healthy mice are dead due to pneumonia.
ह्या माईसना निमोनिया झाला आणि ते काय झाले, निमोनिया मुळे मेले. In third experiment, he injected heat-killed S type of bacteria to the healthy mice. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये, तिसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये ग्रिफिथनं हीट किल्ड S टाईप ऑफ बॅक्टेरिया इंजेक्ट केल्या. म्हणजेच काय, ह्या बॅक्टेरिया मारल्या, हीट किल्ड केल्या उष्णता देऊन. आणखी त्या मेलेले S टाईप ऑफ बॅक्टेरिया माईसना इंजेक्ट केल्या. त्यावेळेला माईस अलाइव्ह राहिले, म्हणजेच उंदरं जिवंत राहिली, त्यांना निमोनिया झाला नाही. इन फोर्थ एक्सपेरिमेंट he injected a mixture of live R-type bacteria and heat-killed S-type bacteria. जिवंत R-type बॅक्टेरिया आणि S-type बॅक्टेरिया ह्या हीट किल्ड आहेत. याचं मिक्सचर काय केलं, इंजेक्ट केलं हेल्दी माईसना. देन ही फाउंड दॅट दी माईस डेड. म्हणजे त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की उंदरं काय झाली, मेली ड्यू टू निमोनिया डिसीज. म्हणजे याच्यामुळं काय झाला, निमोनिया डिसीज झाला आणि त्यामुळं ती उंदरं मेली. फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट ग्रिफिथ analyzed the results from blood samples collected and the cultured blood samples from the dead mice. He obtained the S type of living bacteria in culture, and Griffith concluded that living R type of bacteria picked up the virulence from the dead S type of bacteria which were present in the mixture. This was called as the transformation. म्हणजे ग्रिफिथने या एक्सपेरिमेंटवरून काय कन्क्लूजन काढलं की ह्या ज्या आर टाईप ऑफ बॅक्टेरिया आहेत त्या नॉन व्हायरुलंट आहेत, नॉन पॅथोजेनिक आहेत. म्हणजे त्यांच्यामुळे निमोनिया होत नाही, डिसीज प्रोड्यूस होत नाही. पण ह्या ज्या S टाईप ऑफ बॅक्टेरिया आहेत की ज्या हीट किल्ड आहेत, ज्या हीट किल्ड नुसत्या S टाईप ऑफ बॅक्टेरिया उंदरांना इंजेक्ट केल्यामुळं उंदरं मरत नाहीत. म्हणजे त्यांच्यातला जो निमोनिया कॉझिंग फॅक्टर आहे तो नाहीसा होतो. पण ह्याच हीट किल्ड बॅक्टेरिया लिव्हिंग आर टाईप ऑफ बॅक्टेरिया बरोबर इंजेक्ट केला तर तिथे त्या माईसना निमोनिया होतो आणि ते माईस मरतात. याचाच अर्थ असा आहे की जे डिसीज प्रोड्युसिंग फॅक्टर आहे किंवा जे कॅरेक्टर आहे हे कॅरेक्टर या S टाईप ऑफ बॅक्टेरियाकडून ह्या आर टाईप बॅक्टेरिया पिकअप करतात. मीन्स दिस व्हायरुलन्स which is present in the heat killed S type of bacteria is picked up by these R type of bacteria, and this R type of bacteria gets converted into S type of bacteria. Means this factor which is picked up by the R type of bacteria from S type is responsible for the synthesis of smooth wall around the R type of bacteria which is made up of polysaccharides. म्हणजे ह्या R टाईप ऑफ बॅक्टेरियाच्या भोवती स्मूथ वॉल तयार होतं, ते पॉलिसॅकराइडचं तयार होतं. आणि ते कशामुळे तयार होतं तर ह्या S टाईप ऑफ बॅक्टेरियामधला जो फॅक्टर R टाईप ऑफ बॅक्टेरियाने पिकअप केलाय, घेतलाय आणि त्यामुळं R टाईपच्या बॅक्टेरिया ह्या S type of bacteria मध्ये कन्वर्ट होतात. and these S type of bacteria are responsible for the causing the disease pneumonia due to these mice dead. म्हणजे ज्याच्यामुळे उंदरं मरतात हा निमोनिया अशा पद्धतीनं इथं डेव्हलप झालेला आहे. and this character was passed on to the next generation. Hence, it might be a genetic material.
and later on it was found that virulence which is picked up by the R type of bacteria from S type is the DNA. म्हणजे ग्रिफिथनं एवढंच सांगितलं की ह्या R टाइप ऑफ बॅक्टेरिया या S टाइप ऑफ बॅक्टेरियाकडून असं एखादा फॅक्टर ॲक्सेप्ट करतात, घेतात की ज्याच्यामुळं R टाइप बॅक्टेरिया ह्या S टाइप ऑफ बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट होतात आणि त्यांच्यामुळं काय होतं, डिसीज प्रोड्यूस होतो आणि हे उंदरं मरतात. या एक्सपेरिमेंटवरून ग्रिफिथनं हे सांगितलं की हे जे व्हायरुलन्स आहे तो कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, निमोनिया कॉजिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि ते जे काय आहे ते जिनेटिक मटेरियल आहे की ज्याच्यामुळं हा निमोनिया एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे पास ऑन केला जातो, कॅरी केला जातो. The second experiment which gives scientific proof to the DNA as a genetic material is the Avery-McCarthy and the MacLeod's experiment. These Avery-McCarthy and MacLeod scientists also used the Streptococcus pneumoniae bacteria for their experiment. In 1944, Avery-McCarthy and MacLeod gave first evidence to prove the DNA is a genetic material, means the transforming principle. They purified DNA, RNA, proteins, means the enzymes, and the other material from cell-free extract of the S type of bacteria, which are nothing but the heat-killed S type of bacteria, and these separated components are mixed with heat-killed S type of bacteria and living R type of bacteria. From this experiment, they confirmed that only DNA was able to transform this harmless R type of bacteria into the harmful, means the particularly lethal S type of bacteria. Avery-McCarthy and MacLeod या तिघांनी काय केलं, ज्या स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी बॅक्टेरिया होत्या त्याच वापरल्या. त्यातले जे दोन स्ट्रेन्स आहेत ते R स्ट्रेन आणि S स्ट्रेन. आता त्यांनी नेमकं काय केलं बघा, दी मिक्सचर ऑफ R टाइप ऑफ बॅक्टेरिया विच आर अलाइव अँड दीज आर नॉन व्हायरुलंट, देन S type of bacteria which are heat killed S type of bacteria and the protease enzyme. म्हणजे जिवंत R टाइप बॅक्टेरिया की ज्या नॉन व्हायरुलंट आहेत, म्हणजे ज्यांच्यामुळे निमोनिया होत नाही. हीट किल्ड S टाइप ऑफ बॅक्टेरिया आहे. S टाइप ऑफ बॅक्टेरिया व्हायरुलंट आहेत पण हीट किल्ड केल्यामुळे त्यांचा व्हायरुलन्स इथं नष्ट होतो. हीट किल्ड S टाइप ऑफ बॅक्टेरिया आणि प्रोटीएज हे एन्झाईम, या तिन्हींचं मिक्सचर इंजेक्ट केलं हेल्दी माईसना. त्यानंतर रिझल्ट काय आला, माईस डेड, मीन्स हिअर ट्रान्सफॉर्मेशन ऑकर्स. आता इथं नेमकं काय झालं बघा, ह्या जे हीट किल्ड S टाइप ऑफ बॅक्टेरिया आहेत आणि R टाइप ऑफ बॅक्टेरिया लिव्हिंग आहेत त्यांच्याबरोबर प्रोटीएज एन्झाईम ॲड केलं. मग या प्रोटीएज एन्झाईममुळे नेमकं काय झालं तर यातला प्रोटीन कंटेंट जो आहे तो डायजेस्ट झाला. पण ह्यातल्या ज्या हीट किल्ड S टाइप ऑफ बॅक्टेरिया मधला जो व्हायरुलन्स आहे तो व्हायरुलन्स या R टाइप ऑफ बॅक्टेरियानी पिकअप केला आणि R टाइप ऑफ बॅक्टेरियाचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये झालं, S टाइप ऑफ बॅक्टेरियामध्ये झालं की ज्या S टाइप ऑफ बॅक्टेरियामुळं निमोनिया डेव्हलप झाला आणि त्यामुळे काय झाली, ही उंदरं मेली. म्हणजे इथं दीज हार्मलेस
R type of bacteria gets transformed into harmful or the lethal S type of bacteria. म्हणजे इथं ट्रान्सफॉर्मेशन झालं. नेक्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये त्या तिघांनी काय केलं? मिक्सचर ऑफ R type of bacteria, heat killed S type of bacteria and the DNase enzyme is injected to the healthy mice. इथं बघा सेम आहे. इथं R टाईप ऑफ बॅक्टेरिया आहेत, इथं सुद्धा R टाईप ऑफ बॅक्टेरिया आहेत की ज्या लिव्हिंग आहेत. हीट किल्ड S टाईप ऑफ बॅक्टेरिया आहेत, इथं सुद्धा हीट किल्ड S टाईप ऑफ बॅक्टेरिया वापरल्यात. फरक काय आहे? फक्त इथं प्रोटीएज एन्झाईम वापरलेला आहे आणि इथं DNase एन्झाईम वापरलेला आहे. ड्यू टू द एन्झाईम DNase, the DNA material or the genetic material which is the virulent is digested. ह्या S टाईप ऑफ हीट किल्ड S टाईप ऑफ बॅक्टेरिया मधलं जे व्हायरुलन्स आहे की त्या व्हायरुलन्समुळं निमोनिया डेव्हलप होतो, हे मटेरियल या DNase एन्झाईममुळं डायजेस्ट केलं गेलं. त्यामुळं या R टाईप ऑफ बॅक्टेरियाचं ट्रान्सफॉर्मेशन S टाईप ऑफ बॅक्टेरियामध्ये झालं नाही आणि तिथं निमोनिया डेव्हलप झाला नाही. मग नेक्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये त्यांचं ऑब्झर्वेशन काय आलं? माईस अलाइव्ह अँड देअर इज नो ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे निमोनिया डेव्हलप झाला नाही, त्यामुळं उंदरं मेली नाहीत, ती जिवंत राहिली. फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट Avery, McCarty and the MacLeod proved that the transforming principle or the transforming factor means the transforming material is only DNA and not protein. They also discovered that the protein digesting enzymes means the proteases, RNA digesting enzyme means the RNase did not affect the transformation. म्हणजे प्रोटीएज एन्झाईमचा RNase एन्झाईमचा ट्रान्सफॉर्मेशनवरती कोणताही परिणाम होत नाही. तिथं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि निमोनिया डेव्हलप होतो. सो द ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स वॉज नायदर प्रोटीन नॉर RNA. म्हणून हे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे किंवा ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स आहे, तो प्रोटीनही नाही आणि RNA ही नाही. ओनली the DNA digested with the DNase did inhibit the transformation. म्हणजे जो DNA आहे की जो DNase एन्झाईमनी डायजेस्ट झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त काय होतं? ट्रान्सफॉर्मेशनचं इनहिबिशन होतं. दॅट्स वाय these experiments proved that the transforming principle is only DNA. But all biologists were not convinced. म्हणजे या तिघांनी DNA हेच ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे हे जरी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं असलं तरी सुद्धा सगळे बायोलॉजिस्ट या स्टेटमेंटला ॲग्री नव्हते. काही लोकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं. The third experiment which gives scientific proof to the DNA as a genetic material is Hershey and Chase experiment. Hershey and Chase, these two scientists, carried out the experiment on the bacteriophages, means the viruses which causes the infection to the bacteria. बॅक्टेरियोफेजेस म्हणजे असे व्हायरसेस आहेत की ज्या व्हायरसेसमुळं बॅक्टेरियांना इन्फेक्शन होतं, बॅक्टेरियांना डिसीज होतो, बॅक्टेरियांना आजार होतो. अशा बॅक्टेरियोफेजेसचा उपयोग करून हर्शे आणि चेसने एक्सपेरिमेंट केले. These bacteriophages has the main two components, means the DNA and the protein. Bacteriophages म्हणजे the viruses which infects the bacteria. त्याचं स्ट्रक्चर तुम्ही 11वीला शिकलेलं आहात. हे बॅक्टेरियोफेजचं स्ट्रक्चर आहे. आणि हे बॅक्टेरियोफेजेस कशाने बनलेले आहेत? तर हा मधला जो आहे तो DNA कोअर आहे, जिनेटिक मटेरियल आहे. आणि बाहेरचं जे आहे ते सगळं काय आहे? प्रोटीन मटेरियल आहे, प्रोटीन कोट आहे.
प्रोटीन कोटनी आणि DNA हे बॅक्टेरियोफेजेस तयार झालेले आहे आणि या बॅक्टेरियोफेजेसचा उपयोग करून हर्षे आणि चेसनी जिनेटिक मटेरियल हे DNAच आहे, प्रोटीन नाही आहे, हे काय केलं, प्रूव्ह केलं. कसं प्रूव्ह केलं ते बघा. फॉर द एक्सपेरिमेंट हर्षे अँड चेस used radioactive phosphorus 32P and radioactive sulfur 35S. त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी रेडिओ फॉस्फरस 32 आणि रेडिओ सल्फर 35 हे वापरले. हे का वापरले तर बघा, DNA has the phosphorus but not sulfur, while that of the protein has the sulfur but not phosphorus. म्हणजे या DNA मध्ये फॉस्फरस आहे. DNA डिऑक्सी न्यूक्लिक ॲसिड हे तुम्हाला माहिती आहे कशा कशापासून बनलेले आहे. ते न्यूक्लियोटाइड कशाने बनलेलं आहे, हे ॲडिनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन हे नायट्रोजन बेसिस आहेत. नंतर शुगर युनिट आहे की जे डिऑक्सी शुगर आहे आणि फॉस्फेट ग्रुप विच इज प्रेझेंट इन दी फॉर्म ऑफ फॉस्फॉरिक ॲसिड. म्हणजे DNA मध्ये फॉस्फरस आहे पण सल्फर नाही आणि प्रोटीन मध्ये सल्फर आहे पण फॉस्फरस नाही. त्यामुळे त्याने रेडिओ फॉस्फरस आणि रेडिओ सल्फर त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी वापरले. त्यांनी नेमकं काय केलं बघा. ह्या ज्या व्हायरस आहे की जो बॅक्टेरियोफेज आहे की ज्या व्हायरसमुळे बॅक्टेरियांना डिसीज होतो. हे जे व्हायरसेस आहेत, काही व्हायरसेस ह्या रेडिओ फॉस्फरस 32च्या मीडियममध्ये ठेवले आणि काही व्हायरसेस हे रेडिओ सल्फर 35च्या मीडियममध्ये ठेवले. अँड देन these both type of the viruses get allowed to infect the bacteria, and the bacteria which are used for the experiment are the E. coli bacteria. म्हणजे जे व्हायरसेस फॉस्फरस 32च्या मीडियममध्ये वाढवलेले होते त्या व्हायरसना बॅक्टेरियांना इन्फेक्शन करण्यासाठी अलाव केलं. आणखी दुसरे व्हायरसेस की जे व्हायरसेस सल्फर 35च्या मीडियममध्ये वाढवलेले होते त्या व्हायरसेसना बॅक्टेरियांना इन्फेक्शन करायला अलाव केलं. जेव्हा या व्हायरसचं या बॅक्टेरियांना इन्फेक्शन होतं त्यावेळेला नेमकं काय प्रोसिजर होते बघा. फर्स्ट स्टेप आहे ती इन्फेक्शन. ड्युरिंग दिस इन्फेक्शन दिस बॅक्टेरियोफेजेस comes in contact with the bacterial cells. At that time these tail fibers, this tail plate gets removed. Only this capsule and the middle piece get attached to the bacterial cells. This is nothing but the infection. Then during the infection only this DNA material or the genetic material which is present in this protein coat or inside this protein coat, this genetic material enters into the bacterial cell. Remaining all this part of the bacteriophage remains outside the bacterial cell. म्हणजे फक्त बॅक्टेरियल सेलमध्ये हा मधलं जो DNA मटेरियल आहे म्हणजे जिनेटिक मटेरियल आहे ते जिनेटिक मटेरियल फक्त बॅक्टेरियल सेलमध्ये एंट्री करतं. तर नेक्स्ट स्टेप आहे ती ब्लेंडिंग. ब्लेंडिंगमध्ये नेमकं काय होतं बघा. आफ्टर द इन्फेक्शन दिस जिनेटिक मटेरियल ऑफ द व्हायरस टेक ए कंट्रोल ऑफ this bacterial cell and the all metabolic processes inside the bacterial cell are controlled
by this viral DNA material or the genetic material. ह्या बॅक्टेरियल सेलची जो कंट्रोल आहे तो सगळा कंट्रोल हा DNA व्हायरसचा DNA किंवा व्हायरसचं जेनेटिक मटेरियल घेतात आणि त्याच्यानुसार या बॅक्टेरियल सेलमधल्या सगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसेस अचीव केल्या जातात. ड्युरिंग दिस प्रोसेस this genetic material of the virus means the bacteriophage undergoes multiplication. त्याच्या मल्टिप्लिकेशन होतं, डुप्लिकेशन होतं, अनेक कॉपीज तयार होतात. देन लास्ट थर्ड स्टेप इज द सेंट्रीफ्युगेशन. असं झाल्यानंतर हे जे मीडियम आहे की ज्या मीडियममध्ये ह्या बॅक्टेरियल सेल्सना इन्फेक्शन झालेलं आहे बॅक्टेरियोफेजेसचं, हे जे कल्चर मीडियम आहे ते सेंट्रीफ्यूज केलं जातं. सेंट्रीफ्युगेशन नंतर काय होतं, या सगळ्या बॅक्टेरियल सेल्स सेटल होतात. आणखी वरती जे सुपरनटंट राहतं, या सुपरनटंटमध्ये हे प्रोटीन कोट जे आहे ते राहतात. आता याच्यावरून हार्शे आणि चेसनी काय प्रूव्ह केलं ते बघा. फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये हे जे सल्फर लेबल्ड प्रोटीन कॅप्सूल असणारे जे व्हायरसेस आहेत, हे व्हायरस ई कोलाय बॅक्टेरियल सेल्सना इन्फेक्ट करण्यासाठी अलाव केले. ड्युरिंग इन्फेक्शन दिस जेनेटिक मटेरियल एंटर्स इनटू दी बॅक्टेरियल सेल्स, ई कोलाय बॅक्टेरियल सेल्स. देन this genetic material undergoes multiplication. It forms the many copies of the genetic material or the DNA. Then this mixture is allowed to centrifuge. After centrifugation, these bacterial cells settles down and the supernatant is collected at the upper level. आता याच्यामध्ये नेमकं काय झालं बघा. नो सल्फर 35 विच इज ए रेडिओ डिटेक्टेड इन दी सेल्स. म्हणजे ह्या ज्या बॅक्टेरियल सेल्स आहेत की ज्या सेटल झालेल्या आहेत खाली, या बॅक्टेरियल सेल्समध्ये सल्फर 35 हा डिटेक्ट झाला नाही. पण हा सल्फर 35 की जो रेडिओ ॲक्टिव्ह आहे तो कुठं डिटेक्ट झाला, in supernatant means in these protein coats which are present around the DNA material or the genetic material of the bacteriophage means the virus. बघा आता इथं काय केलेलं आहे, सल्फर लेबल्ड प्रोटीन कोट वापरलेला आहे किंवा प्रोटीन कोट हे सल्फर लेबल्ड आहे. आणि जर प्रोटीन मटेरियल या बॅक्टेरियल सेलमध्ये एंटर करत असतं तर हा सल्फर की जो रेडिओ ॲक्टिव्ह आहे तो सल्फर या बॅक्टेरियल सेलमध्ये डिटेक्ट झाला असता. पण इथं तो डिटेक्ट झाला नाही. म्हणजे हे प्रोटीन मटेरियल इन्फेक्शनच्या वेळेला बॅक्टेरियल सेलमध्ये एंट्री करत नाही, तर ते फक्त काय एंट्री करतं, जेनेटिक मटेरियल जे आहे तेच बॅक्टेरियल सेलमध्ये एंटर करतं, की ज्याच्यामुळं काय होतं, ह्या बॅक्टेरियल सेलमध्ये व्हायरल जे जेनेटिक मटेरियल आहे त्याचं रिप्लिकेशन होतं. नेक्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये काय वापरलेलं आहे, फॉस्फरस लेबल्ड DNA कोअर. बघा हा मधला जो DNA कोअर आहे, DNA मटेरियल आहे ते फॉस्फरस लेबल्ड आहे आणि हा फॉस्फरस काय आहे, P32 रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. आता याच्यामध्ये बघा असे व्हायरस जेव्हा बॅक्टेरिया सेल्सना इन्फेक्ट करतात त्यावेळेला नेमकं काय होतं, तर हे जे प्रोटीन कोट आहे, मिडल पीस आहे, टेल फायबर्स आहेत, ते सगळे बॅक्टेरियल सेलच्या बाहेर राहतात. फक्त हा जो फॉस्फरस लेबल्ड DNA कोअर आहे तो बॅक्टेरियल सेलमध्ये एंट्री करतो. नंतर त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. आणखी त्यानंतर सेंट्रीफ्युगेशन केल्यानंतर नेमकं काय होतं, तर रेडिओ ॲक्टिव्ह 32 फॉस्फरस डिटेक्टेड इन दी सेल. म्हणजे या सेलमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह 32 फॉस्फरस मिळतो आणि रेडिओ ॲक्टिव्ह 32 फॉस्फरस इज नॉट डिटेक्टेड
इन दी सुपरनटंट मीन्स इन दिस प्रोटीन कोड्स. या प्रोटीन कोडमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह 32 मिळत नाही, डिटेक्ट होत नाही, फक्त या बॅक्टेरियल सेलमध्येच डिटेक्ट होतो. याचा अर्थ काय? फक्त जेनेटिक मटेरियल या बॅक्टेरियल सेलमध्ये काय होतं, एंट्री करतं ड्युरिंग दी इन्फेक्शन. फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट हर्शे अँड चेस proved that the DNA is the genetic material and not protein by using the bacteriophages. म्हणजेच DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे की जे इन्फेक्शनच्या वेळेला बॅक्टेरियल सेलमध्ये एंट्री करतं, आणि प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाही, कारण ते प्रोटीन बॅक्टेरियल सेलमध्ये इन्फेक्शनच्या वेळेला काय होत नाही, एंट्री करत नाही. आणि या बॅक्टेरियल सेलमधला हा जो DNA आहे, तो DNA हे जे मटेरियल आहे ते वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन ट्रान्समिट केलं जातं, इनहेरिट केलं जातं.